जरा लाजा धरा लाजा. मागून चड्डी फाटेल आणि पुढच्याला म्हणतो फडवून टाकेन फडवून टाकेन. अरे मग ही कोण शिवीन. लाज धरा जरा लाज. मी कीर्तनात पहिल्यांदा सांगून ठेवतो महाराज, तुमची माई पहिली गाठ आहे. मी सगळ्या कीर्तनकारांपेक्षा वाईट बोलणारा माणूस पण खरं बोलणार मला. आणि बसलेल्या लोकांना सांगून ठेवतो महाराज, तुम्ही मला चांगलं म्हणावं म्हणून कधी मी वाईट नाही बोलणार. तुमचं चांगलं व्हावा म्हणून वाईट बोलेल हे ध्यानात ठेवा. हो, आणि मी वाईट बोलत्याचं उत्तर तुम्हाला सांगून टाकतो महाराज. सांगून टाकतो महाराज. आयुष्यामध्ये नीट वाक्य ऐका. आम्ही तुमचे म्हणून तुम्हाला तासलं पाहिजे आणि तुम्ही आमचे म्हणून निमा ऐकलं पाहिजे. आणि तुम्ही जर आमचं ऐकत नाही, काळ बदलला आहे. आता आमच्या बोलण्याचा हसाल, आता आमचा तुम्हाला राग येईल, आता आमच्या कीर्तनाच्या टिंगल्या टवाळ्या कराल, आमचं माप काढाल, पण काळ आलाय. अजून 10 वर्षानं बसणाऱ्या लोकांच्या खिशात इंदुरीकरचाच फोटो राहणार हे ध्यानात ठेवा. का तुम्ही म्हणाल काही याचं तेव्हा ऐकलं असतं तर बरं झालं असतं. जरा कॉलेजला जाणारी शिंगर बिंगर जरा नीट ऐका. 10वी 12वीचे टोणगे जरा नीट ऐका. नालायक हो. त्याला म्हणलं टाळ घेतो, तो म्हणतो मी कॉलेजला आहे. काय वांग कळत तर तुला कॉलेजला जाऊ. इथं धोत्रातून गरम होतंय, तू उन्हाळ्यात जीन पॅन्ट घालितो. म्हणजे तुला ऋतू कळतो का. ऋतू कळत काय रताळ्या. ऋतू काय वांग कळत तरी तुला. आयुष्यभर आईनं चूक केली का तुम्हाला मोठं केलं. मला मोठं केलंय. काय बापाचं पाप आहे. काय बापाचं पाप आहे. आयुष्यभर बापानं दाढीला साबण लावला नाही ही चूक केली का त्यानं. आयुष्यभर फाटक्या धोत्रावर संसार केला ही त्यानं चूक केली का. अरे 12-12 तास गाळामध्ये त्यानं भात लावला तर संध्याकाळी त्याला चहाला साखर नव्हती, त्यानं संसार उभा केला ही चूक केली का. घरी गेल्यावर आज आपल्या बापाचं बनियन बघा आलाय का. गाठ मारली त्यानं भाताच्या वावरात आऊ टाकलंय. त्याच्या पोराला चायनाचा हँडसेट आहे. त्याच्या पोराची जीन पॅन्ट 500 रुपयाची आहे. अरे नालायक, आपल्या बापाच्या बनियनची खालची छिद्र बघा. बनियन फाटलंय त्यानं पण आवणी केली, भात प्यारलाय त्यानं, उसाला पाणी भरलंय. आज घरी गेल्यावर बापाच्या पायाची चप्पल बघा. चप्पल बघा. चप्पल घासली मागून घासली. बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलंय, त्यानं तुझं डोनेशन भरलंय. उता लाग त्याला. पुरी सुरी नीट आहे का. पुरीनी तर लाजा सोडलाय ह्या 2-4 वर्षात. ते तोंड बांधायचं आणलंय कुठून. कोण कोणच्या गाडीवर हिंडत हेच कळा ना. धड याडही नाही, धड शहाणही नाही. आणि त्या कार्टेने ती गाणी ऐकायचं आणलंय टोणग्याने कुणीकडून. कानात घालत्यात अशी झुला द्यात. पोरानं तुम्ही खरं 3 पिन वापरायला पाहिजे. 3 पिन. म्हणजे बॅटरी उतरायची नाही कधी. लाजच नाही. लाजच नाही. लाज नाही, आबरू नाही, शरम नाही. त्याचा परिणाम ऐका महाराज, तुम्हाला सुख त्याच्यामुळं नाही. मी कुठं आणून घातलंय तेवढं ध्यानात ठेवा. एक वाक्य सांगा. तरुण माणसाचं पुण्यस्मरण आहे. तिसरं पुण्यस्मरण आहे. एका आईचा मुलगा गेल्यावर तिच्या हृदयाला झालेली जखम तुम्ही नाही जाणली महाराज. एक वाक्य सांगू. जगातली सगळी इस्टेट आणि आईचं येडं पोरग आईला सारखं आहे ध्यानात ठेवा. जगातली सगळी इस्टेट एक आईचा मुलगा जाणं तुम्ही खेळ समजू नका महाराज. आई आहे महाराज ती. हे खरं सांगू तुम्हाला. बाप आंधळाय, बाप पांगळाय, बाप बहिराय, बाप मुकाय, बाप येडाय, पण बाप त्या घराचा खांब आहे ध्यानात ठेवा महाराज. ज्या घरांमध्ये खाटावर झोपलेला बाप असतो ना, त्या घराकडं वाईट नजरेनं कुणाची पायची ताकद नाही एवढी ताकद झोपलेल्या बापात असते महाराज. आणि आईन बाप काय असतो. हे भाषण करून कळत नाही. ज्याचा गेला त्याला विचारा. आई कशी असते. मुलीच्या बाबतीत एक सांगतो पोरीनो, किती श्रीमंत नवरा असू द्या तुमची आई गेली ना, बाजू संपली. तुमचा बाप गेला ना, हे कलियुग आहे. हे नालायकांचे युग आहे. इथं माळ करायला त्रास होणार, मूर्ख्याला किंमत येणार. आई बापाचे हाल होणार. सासऱ्याचा फोटो पुढच्या घरात लागणार. बहीण दिवाळीला नाही येणार, मिवणी दर रविवारी मिस कॉल करणार. आणि लग्नाच्या अगोदर दारू प्यानारे नालायक ध्यानात ठेवा. तुम्ही नवरदेव नाही होणार. नाही तुम्ही राहिलेच. आता
तुम्ही आता असेच गणपती बुडवाया, नवरदेव मिरवाया, वन्स मोर झगा झगा, तुम्ही असं चिकनीचे मेलीन झगा मुता. आता संपली लग्न सराई, आता काय प्याल? आता धरा तुमचाच गलासा, तापुली आपण करा सोडून. आता सीझन संपल्यावर काय आपणच खिशात गलास घेऊन हिंडायचं. आता काय बसलेली माणसं ध्यानात ठेवा, जग फक्त वापरून घेत असतं. जगाला काय घेणं असतं? रात गई जगाला काय घेणं असतं? आपले डोळे गेले, जगातले टीव्ही गेले. आपले पाय गेले, जगातल्या दिंड्या गेल्या. आपली आई गेली, जगातली माया गेली. आपला बाप गेला, जगातला ईश्वर गेला. ध्यानात ठेवा. बाकीचे हे सब पैसे के भाई आहे राजा. हे मित्र मित्र फक्त काय आपण 5ची त्यांना पाजितोय म्हणून ते आपली 5 वाजता वाट पाहतात. पुढं बसायचं संध्याकाळी. ज्या दिवशी आपल्या का 5 नाही त्या दिवशी काय शरपंजरी भीष्म पडला, बाणावर शरीर ठेवलं. 6 महिने उत्तरायणाची वाट पाहिली. गोपाल कृष्ण भेटायला आले, पण भीष्माच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा आल्या. आणि भीष्म म्हणला ऐका. भीष्म म्हटले मला मरणाची भीती वाटत नाही, तुम्ही आले पण काळ आला नाही याचं मला वाईट वाटतंय. भीष्माला 6 महिने थांबून राहावं लागलं. 400 एकर जमीन तुकोबारायनं लोकांना दान केली. आणि तुकाराम महाराजांच्या डोळ्यातून शेवटी पाण्याच्या धारा आल्या. आणि तुकाराम महाराज देवाला म्हणले, देवा माझी बायको गेली मी रडलो नाही, माझा भाऊ गेला रडला नाही, माझ्या भावानं उदारीच्या वया वाटून घेतल्या देवा मी रडलो नाही, माझी बायको अन्न करता करता गेली देवा मी रडलो नाही, माझा भाऊ घरातून निघून गेला मी नाही रडलो देवा, रामेश्वराने माझा गाथा पाण्यात टाकला, बंबाजीनं मला मारलं मी रडलो नाही देवा, पण ज्यांना म्या 400 एकर जमीन दान केली त्यांनीच माझं तोंड पाहायचं बंद केलं देवा, बंद केलं देवा, बंद. खरं सांगू देवा, माझ्या 42 वर्षाच्या इतिहासात माझ्या डोळ्यात आजच पाणी आलं देवा. कधी आलं माहित आहे देवा? 13 दिवस मी खडकावर बसून भजन केलं आणि तुम्हाला मी 13 दिवस पाण्यात उभं केलं, एवढंच वाईट वाटलं देवा. काय बोलायचंय, हा प्रसंग तुकोबारायचा आहे. तुम्ही आम्ही कोण आहे महाराज? हे सब पैसे के बाई है राजा. एक मुलगा सध्या आईतून वायलाय. एक माझ्या समोर कीर्तनाला बसलेल्या 50% महिलांना आता नातवाला हात लावायचा अधिकार नाही. आज आत्ता जागे आहे ना तुम्ही? हा सुना जरा नीट ऐका. सुना अय सुना जरा नीट सुना. सुनांनी सध्या एक ठेका पत्कारलाय. सगळं चालतं फक्त सासू सासरे नको. सासऱ्याच्या घरात राहायला लाज वाटत नाही, त्याची जमीन वाटून घ्यायला लाज वाटत नाही, त्याची सेवाच कराय काय रोग झाला बा. पण त्या सुनानं सासऱ्याला गुंठावर जमीन सोडली बसलेल्या पैकी, तिला म्हणा बोटवर कर मी सत्कार करतो. तो सोडली रे अय नाही तर द्या मला शिव्या बया कोण आणणार काय तुम्ही आला. मग तर उद्याच मिळली तू. मग तर एखादच सुद्धा पाहत नाही उद्याची. वाटलं तर प्रयोग करून पहा. तुम्हाला एक खरं सांग महाराज, कुठंतरी अंतरात जगायला शिका. आणि तरुण मंडळी कीर्तनाला ध्यानात ठेवा. एका तरुण व्यक्तीचं पुण्यस्मरण आहे. सगळ्या तरुणांनी आज एक शपथ घेऊन टाका. गारी का कुल्फी का पाव का बटारी का रद्दी का शेळ्यापाळा कापड दुकानात घड्या घाला, दुसऱ्याच्या घरचे भांडे घासा, पण स्वाभिमानानं जगायला शिका. गारी का ना म्हशी बहादरा ना 90 रुपये म्हशी. काय आहे तुमच्याकडे? 90 आहे ना? 100 आहे. 2 भेटल्या बस 180. काम करा तरुण पोरं, काम करा. गारी का कुल्फी का पा. नोकऱ्या डोक्यातून काढून टाका. नोकऱ्या राहिल्यात नाही, अर्जच करू नका. कारण वर नेऊन बसवलेले नोकऱ्या तुम्हाला देण्यासाठी बसले नाहीत. ते हुशार आहेत. त्याच्यामुळे पोरांचे लग्न जमाना यंदा राहिलेच. आता जागा बंगो 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 हायच हायवेला जीप डांबरीला तुमचा कार्यक्रम होणार. आता आता हसाल, आता आमच्या टिंगल्या टवळ्या कराल.
पण 5 वर्षात आमच्याच बाजूने आले हे ध्यानात ठेवा. आणि 5 वर्ष नवरदेव नाही होणार तुम्ही, ते तर मिटलं जाता. नवरदेव नाही, पाहुणेच येईन. झिरली पोराच्या बापाची झिरली. ती उलट पोरीच्या बापाला म्हणतो. हे पुरीचा बाप म्हणतो इंटरेस्ट नाही आपल्याला, इंटरेस्ट. तो म्हणतो मी डीएड केलाय. पोरांनो हिशोब आहे का बरं का, 5 लाख डीएड आहेत सध्या शिल्लक. किती? 5 लाख. आणि 6.5 लाख BA BEd आणि MA BEd आहेत. आणि 10वी 12वी ट्रकाच्या ट्रक आहेत. नोकऱ्या नाही. मग आता तू शेवटी यावर्षी डीएड बंद झालं आणि DTED चालू झालं. नोकऱ्या नाहीत महाराज. तुम्ही जवळजवळ संपलेच आता. नोकरी लागायला मार्ग कुठं राहिलाय? जागा भरायच्या 10, ओपनच्या 2, किती राहिल्या? 8. संचालक मंडळाच्या 4, किती? 4. राखीव 2, 1 साडूचं आणि 1 मिवणीचं. आमच्यासाठी काय नाही, आमचं फक्त सीझनला बाहेर काढायचं. गणपती बुडवायला, नवरदेव मिरवायला, प्रचाराला काढायचं बाहेर. क्रांती झाली पाहिजे, क्रांती. चैन उघडीच चाल. सीझन, अरे चैन वरवड. सीझन काढून घ्यायचं आणि सोडून द्यायचं. वेळ नाही. म्हणून आपल्या पोरांना सांगून ठेवतो, आपल्या पोरांना सांगतो तो, पोराओ अजून संधी गेली नाही, सावध व्हा. आणि मधल्या नोकऱ्याच करू नका. डायरेक्ट MPSC द्या, UPSC द्या, टॉपची नोकरी करा. हे मधलं गबाळ डोक्यातच आणू नका महाराज. डायरेक्ट 10 वर्षी लेट पण टॉप. मी म्हणतो 40ला नोकरी लागायचं ना, 45ला लागा, तरी पुढे 15 वर्ष सर्व्हिस. पण MPSC द्या, UPSC द्या, एकदम टॉपची नोकरी करा. हे 5 लाख भरा, 1.5 लाख पगार घ्या ना, 2.5 लाख व्याजानं काढा. ही नोकरीच करत नाही महाराज. सया शाळेत करायच्या आणि गाड्याने यांच्या हिंडायचं आणि यांचे 2-3 महिने प्रचार करायचे. हे हलकट कामच करायचं नाही महाराज. टॉप. चला डायरेक्ट तहसीलदार, कलेक्टर, प्रांत, टॉप. हे मध्ये हातभात काल तुम्ही. काहींना पाहुणे येईन, काहींना आले ते देईन, काहींना दिली ती राहीन, काहींना राहिली तिला पोर होईन. लई झाटी आहेत महाराज. हो, यंदा उलटा पोराचा बाप पुरीच्या बापाला म्हणतो. पुरीचा बाप म्हणतो तो तिकडे देवाला सोडवो, आम्हाला नको. अजून 5 वर्षानं पुरीच्या लग्नाचा टोटल खर्च पोऱ्याचा बाप करणार. हो, पुरीच्या बापानं फक्त पंक्तीत हिंडायचं. भरपूर जेवा. लई दिसानं नालायक सापडलाय हा. मग पोऱ्याचा बाप हातात धोतार धरून पोरं भाऊन वाढणार. रे पुरीनो, तुमच्यावर लई चांगले दिवस येणार आहे. तुम्ही फक्त पळून जाऊ नका बा, कारण तुम्ही सध्या लय दणका उठवलाय. सध्या आपलीच बायको आपल्याला सापडा नाही. एकानं बायको फिरायला नेली, एकानं बायको फिरायला नेली, पेट्रोल टाकाय गेला म्हणून रोडला उभी केली. पेट्रोल टाकून आलं, 2 वेळा बायको जवळून गेलो. म्हणजे इथून पुढं बायको फिरायला यायची म्हणजे पहिली तिची साडी ध्यानात ठेवायची. नाही तर आपल्या देखत बायको दुसऱ्याच्या गाडीवर आणि ज्यांच्या बायका नाही त्यांनी नका टेन्शन घेऊन. आता त्यांनी एकानं परवा डीजे पुढं अशी शिट्टी वाजवली महाराज, चिकनी चमेली लागली तर माग चड्डी उपासली. इतकी जोरात शिट्टी वाजवली. मग हवा किती गेली असं तुम्ही विचार करा. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात असे पहा, स्वहिताचा घोरवा, स्वहिताचा घोरवा, आयुष्य जात हे पहा, काळाचा पतसे पहा, स्वहिताचा घोरवा, जनिरा श्री हरीचा. आयुष्य जात हे पहा, स्वहिताचा घोरवा,
करा आपल्या आपण करा आपल्या आपण करा आपल्या आपण करा आपल्या आपण करा सोड म्हण आपली आपण करा सोड म्हण आपली आपण करा सोड म्हण आपली आपण करा आपण करा आपल्या आपण करा आपल्या आपण करा आपल्या आपण करा बंधन तोंड वेगी तोंड वेगी संसार बंधन सोडावेगी सोडावेगी बंधन तोंड वेगी तोंड वेगी संसार बंधन सोडावेगी सोडावेगी आपली आपण करा सोड म्हण आपली आपण करा सोड म्हण आपली आपण करा सोड म्हण आपली आपल्या आपण करा सोडवना आपल्या आपण करा सोडवना आपल्या आपण करा सोडवना आपल्या आपण करा सोडवना आपली आपण करा सोडवण आपली आपण करा सोडवण आपल्या आपण करा सोडवना आपल्या आपण करा सोडवना आपली आपण करा सोडवण आपली आपण करा सोडवण आपल्या आपण करा सोडवना आपण करा सोडवना संसार बंधन तोडावेगी 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 आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण आपण करा आपल्या विठालाय ठालाय झालं चला या जागेवर थोडं मागं जायचं आता. ऐ तुम्ही म्हणाल माग म्हणजे पुढं नेता का मागचं पुरं झालं का पुढे गेलंच. चला परत माग. ऐ पहिला होता रोहित इथं होतो आपण म्हणजे बॉम्बाला सगळं. मग मजा काय त्याच्यात. रोहितला मिळाली माया अनेक जागेवर मायेमध्ये आला मी आणि आतापर्यंत सांगत होतो हा मीचा पसारा आले जागेवर. आता कशी माया आली ना आपण मरणाकडे कसं गेलो एवढं जरा पटापट ऐकायचं. कितीला आहे तू. सातवीला आहे का सेमीला आहे का मराठी मीडियमला आहे. हा चेअर आहे मराठी मीडियमचं. मराठी मीडियमचे चेअर आहे खुश राहते महाराज खाऊन पिऊन सुखी. 11ला भरली 1:30ला भात 2:30ला जनगणना मजेशीर काम राहत महाराज. वर्ग 4 गुरुजी 2 पोर 8 वर्ग पोर 8 गुरुजी पगार 66,000. हे असेच मारणार महाराज. ही वरची मंडळी तुम्हाला कधीच उजरून देणार नाही. आता तुम्ही भाग्यवान आहे महाराज तुम्हाला निदान पाऊस झालाय. आम्ही महाराष्ट्र फिरतो रोज. मी सकाळपासून 4 जिल्हे ओलांडी. तुम्ही काही सिजनेबल बुवा नाही महाराज. माझे पाय सपाट झाले तू उभं राहू राहू. आणि आमचं कीर्तन कोणाला पटो नाही तर न पटो पण ती काळाची गरज आहे. तरुण पोरांना परत एकदा पाया पडून सांगतो आपण भाऊ लाड परिवाराच्या 3ऱ्या पुण्यस्मरणाला आलोत ना. श्रद्धांजली भावपूर्ण म्हणून एक संकल्प करा की स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका. एमपीतली ट्रक आपल्या हायवेने जाते तर रस्त्याच्या कडेला भात शिजून खाते आणि आमची अवलाद जमीन इकून धाब्यावर पेते एवढा मोठा फरक आहे.
हा, म्हणून तर रिकाम्या बाटल्या विकणाऱ्यांनी गाड्या घेतल्या आणि बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमिनी विकल्या. पोरांनो ध्यानात ठेवा, पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे. बिचाऱ्यांचा मृत्यू वारीवरून येता येता आहे. सात्विक माणसाचं मरण आहे. आणि सात्विकांच्या पुण्यस्मरणाला तुम्ही संकल्प करा. पोरानो, फाटक्या लुगड्यातली आई आणि फाटक्या धोत्रातला बाप गेल्यावर आपलं जगात कोणी नाही, हे जरा डोक्यातून काढून टाका. या जगाला काही घेणं नाही. मंगल रेल्वेचं फाटक पडलं तर लोक खालून गाडी घालतात, कळ काढीत नाहीत. हो, कोणाला वेळ नाही ह्या जगात. अभी और इसी वक्त क्विक ऍक्शन इमिजिएटली, ताबडतोब. हे लॅपटॉप युगेन हे नाही हो नाही. आपण म्हणतो गपचिप राय, हे नाही काय ना. हा, लव इज ए मनी अँड मनी इज ए लव, मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. या जगात पैसा म्हणजे प्रेम, प्रेम म्हणजे पैसा. हे कलियुग आहे. इथं कोणाच्या नादी लागायचं नाही. मुलींना सांगतो, आयुष्यामध्ये तुम्ही शाळा नाही शिकल्या चालेल, तुम्ही नोकरी नाही केली तरी चालेल, पण एक वाक्य पूर्वीनं पाया पडून सांगतो. दशमी आज सणासुदीचे दिवस आहे. एका तरुणाचं तृतीय पुण्यस्मरण आहे. तुमच्या पायाला हात लावून सांगतो पोरीनो, आयुष्यामध्ये तुम्ही तुमच्या आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देऊ नका. आणि ईश्वरासारख्या बापाची मान गल्लीत खाली होईल असं कधी वागू नका. ह्याच्यापेक्षा तुम्ही काहीच करू नका. मला तुमच्या बापाला खाली पायला लावू नका. त्या बाबतीत जरा लाजा धरा. एक वाक्य सांगू पूर्ण. बाप आंधळा आहे, बाप पांगळा आहे, पण आमचा बाप इज्जतवान आहे. ध्यानात ठेवा. आमच्या बापाच्या दाढीला पैसे नाहीत, पण आमचा बाप गल्लीनं चालला तर दुकानातला शेट उठून त्याला रामराम घालतोय. ही आमच्या बापाची श्रीमंती आहे. आणि आमच्या घरात, शेतकऱ्याच्या घरात इज्जत आहे फक्त. बाकीच्यांनी इज्जती संपून टाकल्या. पैसेवाल्याची इज्जतीची गाठच राहिली नाही. नाही नाही, पैसेवाल्यांनी इज्जती जवळजवळ कोणला इकल्या काय नो, पण ठुल्या नाही. अजून आमची आई देवळा पुढून चालली तर पदर सावरते. आमची आई अजून भाकरी करायला लागली तर पिठाचा थोडा गोळा अग्नीत टाकते. आमची आई भाकरीला बसली तर अजून कुत्र्याची भाकर करते. आणि आमच्या आईच्या दारातून भिकारी गेला तर तो बिन भाकरीचा जात नाही. हे आमच्या शेतकऱ्याची श्रीमंती आहे. महाराज हो, दुपारी 2 वाजता आमच्या शेतकऱ्याच्या दारात पाहुणा आला तर तो अर्धीत भाकर खाऊनच जाऊ शकतो. ही आमच्या घराण्याची परंपरा आहे. पुरींनी जरा बावळाट आणि 18 ते 22 येडपट ध्यानात ठेवा. मराल अंडरलाईन, डबल अंडरलाईन, मराल. आणि आणि घमेंड असली ना तुमच्यात, घमेंड ऐ घमेंड घमेंड ऐ. 10वीच्या पुढचे याडपट नीट आहे का? हा, तुम्हाला जर लई किडा असेल ना लग्नाच्या अगोदर दारू प्यायचा किडा, तर तुम्हाला आपलं ओपन चॅलेंज आहे. बेवडे ओपन. तू फक्त तुझ्या बापाची इस्टेट सोडून 1 गुंठा जमीन घेऊन दाखव, तुझ्या वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करणार. पैसे काय, दारू काय पितो नालाय का तू? 15 दिवस झाले पोरांच्या शाळा उघडून, 8 दिवस झाले. वहीसाठी पोराला ते लाज नाही वाटत, पेनासाठी पोराला ते लाज नाही वाटत. ती बिचारी माऊली दिवसभर रोजन जाती नालाय कोण, दिवसभर कामं करून संध्याकाळी घरी येतील. तुम्ही संध्याकाळी सुईचे सुद्धा घरी येते नाही, लाज नाही वाटत. म्हणून बायकोनं लग्नाच्या अगोदर पोरीनं कराटे शिकलं पाहिजे. मला 5-6 डाव शिकलं पाहिजे. फायटिंग बिटिंग हे बेवडे बिवडे काय करत रे? नुसतं असं पाहिलं ना त्याच्या का असं पाहिलं तो हे काय करत? कोण सांभाळे तो कोणाला? बहीण आहे, बहीण मला आहे, बहीण तुम्हाला आहे. कोणाला वेळ आहे का? हे पोरांच्या आता शाळा संपल्या, आपल्या सुट्ट्या संपल्या, शाळा सुरू झाल्या. यांच्या मामाचा अजून फोन तरी आला का पाठी ती का कायऱ्या खायला? नाही, येणारच नाही. त्यांचा मामा रेंज मध्येच नाही. त्याच्या मामा माग व्यापला ये, त्याची मेवणी बाळातपणाला आली. धाकटी मेवणी पेपरला गेली, अजून नाही आली. मग का निकाल घेऊन येते का काय करते? काची महाराज, आई गेली, बाप गेला, जग संपलं. संपलं. तुला मिळेल बंगला गाडी, शेती वाणी मोटर गाडी, आई बाप मिळणार नाही, जान राहू दे थोडी. आई बाप मिळणार नाही, जान राहू दे थोडी. म्हातारपणी त्या आई बापाला नवशील भीक मागायर रेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया.
तुला मिळतील बायका पोरे धन गोत्र मित्र परिवार मिळतील बायका पोरे स्वर्गाने गुरबत नेला हा मायेचा बाजार जीवनामधली अमोल संधी नको घालवू वाया वेगा जगाच्या नादी लागायचं नाही. आपलं उत्तर चाललं होतं. जागे आहे ना? तुम्हाला झोप नाही येणार 2-4 दिवस. आता तुमच्या सपनात यायला बसलो मी. ध्यानात ठेवा. या जागेवर आई गेली, बाप गेला, सगळं गेलं. आता थोडा किचकट मुद्दा आहे, तेवढा ऐकायचा. आपण पहिला प्रश्न असा मांडलाय, पहिलं होतं शिव, त्याला मिळाली माया, मायेमुळे तो झाला जीव. हे ध्यानात ठेवा. आणि जीव आहे अज्ञानी, म्हणून आपल्याला आहे दुःख. हा, हे ज्ञान नाही, अज्ञान आहे. उगाच कसं तरी राहायचं नाही. नाही नाही, सगळं आपलं सध्या हे कलियुग आहे. कलियुगात असंच होण्या काही नाही. कलियुगात काही नाही. हवामान खातं अंदाज देते का पाऊस देते? अंदाज. मराठवाड्यात पडेल, विदर्भात कोसळेल, पश्चिम महाराष्ट्रात दाट शक्यता आहे. एकंदरीत हवामान कोरडे राहील आणि वातावरण ढगाळ राहील. मग पाऊस कुठं धाब्यावर पडेल? लबाड्या पुढाऱ्याच्या भाषणासारखं. भविष्यात आपल्याला बरीच कामं करायची आहेत, आता नाही. कमा भविष्यात. आणि ही सगळी कामं तुम्हा आम्हाला एकत्र बसून करायची आहेत. आपण एकत्र येत नाही आणि काम होत नाही. आणि ही सगळी कामं विकासाच्या दृष्टीनं करायची आहेत. त्यासाठी तळागाळातला वर आला पाहिजे. तळातला वर येत नाही, तो वर आल्यावर तू त्याच्या बोकांडी बसल्याशिवाय राहत नाही, तेव्हा तो तळातच राहू दे. का चालय महाराज, काय फक्त झाकली. सत्याचं जग राहिलं नाही. हलकटांना मार्केट आलंय. पैसा मूर्खांच्या घरात मुक्कामाला गेला आहे. सज्जनाला बिडी वाढाय नाही. धुतलं यांनी का असं काय राहिलंय ना. पोरं फक्त वापरून घ्यायची. 18 ते 22 फक्त सीझनला बाहेर काढायची. 15ची चपटी दिली आणि एवढं मटण दिलं का प्लॅस्टिकच्या पिशीन. कोण आपल्या नादी लागतो? तूच लागू, कोणाला वेळ नाही. 2 दारुडे रस्त्यानं वलगडत निघले, प्युअर बेवडे. त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार. बेवडा मुख्यमंत्री होणार म्हणला. दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली. म्हणला काय तू होऊ शकत नाही. म्हणला का? मी जर राजीनामाच देत नाही. आता काय बोलायचं? स्विच आवडला देत का? लय नालाय गो. एक भोंगळा दारुड्या रस्त्यानं आला. भोंगळा कळत ना तुम्हाला? पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही, मोकळा. आणि एक लंगोटी लावून आला. आणि तो लंगोटी लावेल त्याला काय म्हणतो माहिती का? अरे का मोकळा हिंडतो, ही घे लंगोटी. झाले ना मोकळे दोघे बी. आता मोकळाच होता. काय लय नालायक. लय नालायक. 30 तारखेला एकादश झाली. 30 तारखेला एकादश झाली आषाढीची. वारी उद्या. आणि बायको म्हणली पहिलीची एकादश आहे, उपास सोडायला. नेमके पोरांना सुट्टी आली यंदा रविवार, उपास सोडाय रविवार. मग बायको म्हणली आंबे आण. आंबे
पोळी करू. बरोबर आहे, शेतकऱ्याच्या बाईला काही झालं तरी बिचारीला उपास सोडायला तिची भगवंतावर तेवढी श्रद्धा आहेच. ती काय ती बिचारी करणार. हे आंबे घेऊन आलं पण पिऊन आलं, 2-4 जोडीदार घेऊन आलं आणि बायकोनं पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि ती बेवडी जेवायला बसलो. याला पोळीच तुटानं, अर्धा तास पोळी तोडायचं, पोळीच तुटानं. तो उठला आणि खाटकन बायकोच्या तोंडात ठेवून दिली. म्हणला इट इज अ क्वेश्चन ऑफ माय क्रेडिट अँड इम्प्रेशन. अर्धा तास झाला पोळी तोडतोय. तो या बापानं अशा कडक पोळ्या शिकवल्या होत्या, पण त्याला हे माहित नव्हतं त्याची टोपी रसात पडेल होती. टोपीची घडी न पोळीची घडी सारखीच असल्यामुळं ती टोपीच वडीत होता अर्धा तास. आता असे एकत्र करावं मग भागवत कथा ठेवा. काय करावं मला. त्या मोबाईलांनी वाट लावून टाकली. एक संडासात गेलं मोबाईल घेऊन, संडासात गेलं मोबाईल घेऊन आणि येताना बसलं संडासात. मग उचलायचा कशाला मोबाईल, आपलं काम काय चाललंय. उचलायला त्यानं मोबाईल कानाला लावला आणि तिकडच्यानं दणका उठवलाय. हॅलो, अरे चार्जिंग नाही का काय, हे बोला ना जो. अरे रेंज मध्ये नाही का काय, हे बोला ना जो. तेवढ्यात त्याचा मागून मोठ्यानं आवाज झाला. तेव्हा याला कळलं याचा काय कार्यक्रम चालू. ते उठलं संडासातून असं वाकडच होणार. वाकून झालं. पप्पे त्याची बायको म्हणली पप्प्याचा बाप सरळ गेला आणि वाकडाच कस काय झाला. तिनं घाई डॉक्टरला बोलावलं. त्याला काहीच नव्हतं झालं महाराज. डॉक्टरनं कानात काडक्या घातल्या आणि त्याच्या छाती उठवल्या. त्याला काहीच नव्हतं झालं महाराज. संडासातून बाहेर येताना मोबाईलच्या गडबडीमध्ये त्यानं पायजम्याच्या बटनात शर्टाचं बटन घालून काय आवला देत मला. विडाला चला थोडं माग. तुम्ही म्हणाल माग म्हणजे पुढे जायचंच गावा. आता शिकता आपण जीव अज्ञान आहे आणि ब्रह्मज्ञानी आहे इथपर्यंत आलोय. आता हा सगळा तमाशा कोणी केला एवढं पटकन सांगायचं. त्याचं नाव माया. इथं आहे ना आपण आता. हा, आता तू कितीला आहे. 7वीला आहे. घड्याळाला काठी किती, घड्याळाला काठी किती, घबरे किती, 3. तू कितीला आहे. एखादी एक मिसळल्यावर किती होतील, घबरे किती होतील रे. आणि एका शेजारी एक बसल्यावर 2. माई घालू का डोक्यात. तू कितीला आहे. 5वीला आहे का. एकावर 0 लिहिल्यावर किती होतील. आणि याच्यासाठी तुम्ही दुधात पाणी घालते म्हणजे तुम्हाला आकली आहे का काय महाराज. अहो हे बी लय खराब आलंय महाराज. तू कितीला आहे रे. हा, एकावर 0 लिहिल्यावर किती होतील. अजून एक 0 लिहिल्यावर, अजून एक 0 लिहिल्यावर, एकाचा पुसल्यावर किती राहतील. 100. आता 100 राहतील. तू कितीला आहे. 7वीला आहे का. जनगण मन कोण लिहिलं. कोणी रे. हे बरे कोण लिहिलं. साने गुरुजी. आता यांची चाचणी दाखवतो तुम्हाला. सरळ बसा, फक्त एवढ्या टोळीनं उत्तर द्यायचे. टाईट बसा, नीट बसे. हा, आणि सगळ्यांनी एका दमात सांगायचं. खोट पटकन बोलायचं, मधल्याने बोलायचं नाही. फक्त लहान आल्या पोरांनी बोलायचं. पटापटा सांगा बरोबर. नीट बस रे. मोकळा हातबीत मोकळे सोड. हा, फ्रेश मध्ये सांगायचं, अजिबात घाबरायचं नाही. या वर्षाचं गाजलेलं मराठी गाणं कोणतं रे. जाऊ द्या का घरी. वाजले की 12. करेक्ट. शिला की जवानी. करेक्ट. मुन्नी बदनाम होई. करेक्ट. वॉन्टेड मधलं गाणं कोणतं. जलवा. करेक्ट. ए मध्यभागी भांग मारतात त्या भांगाचं नाव. करेक्ट. अजिबात डोक्याला केस नाही त्या भांगाचं नाव. करेक्ट. 2 महिन्यापूर्वी निघालेला अजय देवगणचा सिनेमा कोणता. करेक्ट. सिंगम मधलं अजय देवगणचं नाव काय. बाजीराव सिंगम. करेक्ट.
रेडी मधलं गाजलेलं गाणं, रेडी मधलं गाजलेलं गाणं, झिंग चिका कराय. बॉडीगार्ड मधलं गाजलेलं गाणं, बॉडीगार्ड. आहोजी या वर्षाच्या लग्न सराईत बँडवाल्यांपुढे गाजलेलं सगळ्यात भारी गाणं, जगा कराय. आणि 2 महिन्यापूर्वी निघालेलं कोंबडी पळाली चालीवरचं नवं गाणं कोणतं? चिकनी चिकनी. हीच खरी राष्ट्राची संपत्ती आहे. हे लाईट बंद करून भोंगळे करून हल्ले पाहिजे ना. मोठाली बोल नका. पोरं, याला 2च माणसं जबाबदार, तुमची आई आणि पोरं. याचा अर्थ तुमच्या आयुष्याचं वाटोळं तुमचे आईबाप सोडून दुसरं कोणी केलं नाही. महिला मंडळ आपले नाही, आपलेच आहे ना. आई थोर तुझे उपकार, काय रत्न दिले बाई गावाला. अजून एक द्या म्हणजे गाव मिळालंच. म्हणून बसलेल्या लोकांनी ध्यानात ठेवा, आजच्या आनंदभाई लाडांच्या तृतीय पुण्यस्मरणाला महिलांनी एक संकल्प करा. स्लॅब बंगल्यावर नाही पडला तरी चालेल, जमीन घेता नाही आली तरी चालेल, पण एका चारित्र्य संपन्न मुलाची आई होण्याचा प्रयत्न करा. पहिला संकल्प तरुणांनी करायचा. पोट भरा, भंगार गोळा करा, फुटाणे विका, सायकल पंक्चर काढा, झकमारा काम करा ना. मुमलत का हिंडत, माझी जिंदगी बरबाद झाली. काय झालं रे टोनगे? 10वी पर्यंत माझ्या संग राहिले, 12वीला त्याच्या गाडीवर बसले, त्याच्यामुळे माझी जिंदगी बरबाद. अरे तुला मिशीन असल्यामुळे तिला शंका आली. येड नाही तर चालला प्रेम करायला. दुसरा संकल्प आई बापाला खाली पाहायला लावू नका. आणि तिसरा संकल्प महिलांना, आज ह्या बिचाऱ्याच्या तृतीय पुण्यस्मरणाला एक मुलगा चांगला बनवा. तुम्ही पहा महाराज, एवढी लोक, एवढा खर्च, एवढा खर्च, हे तिसरं पुण्यस्मरण केवळ त्या आईची कूच चांगली का त्या आईनं भाऊ सुद्धा त्या भावाला जाणणारा दिला, नाही तर भाऊ भावाच्या ध्यानात सुद्धा नाही लोकांच्या. हे ना, भावासारखी दुश्मनी आहे का जगात कोणची? तुमची माझी कशी भयानक आहे का नाही? आपले तुमच्या माझ्या घरात भाऊ भाऊ कसे आहेत? भयान. थोरल्या भावाला उपनेर रे, धाकटा भाऊ काय म्हणतो माहिती का? धाकट्याची बायको म्हणती तसा गहू पिटीन, पण त्याच्या उपनेरनं काढणार नाही. महाराज ह्या आनंदभाई लाड यांचा भाऊ नशीबवान की 2 भाऊ राम लक्ष्मणासारखे महाराज. एकाच काम एकाने करावं. विचार करा, कोण भाऊन कोणला वेळ आहे का? जग कोणतं आहे? कलियुग आहे. या बिचाऱ्याला स्वर्गातून सुद्धा आज एवढं मोठं तिसरं पुण्यस्मरण पाहिल्यावर आनंद होत असेल का तो बिचाऱ्या मागच्यांना परत चांगलं राहण्याचाच सल्ला देणार. ध्यानात ठेवा. हा जाऊ द्या, माणूस मेल्यावर दुःख होतो तो भाग वेगळा. याचं कारणच माया आहे. मी तुम्हाला मग सांगितलं याचं कारण माया आहे. पण महाराज, कमी वयात मरणं आणि कसंही जाणं, पण कीर्ती मागं ठेवून जाणं हे जगणं खरं जगणं आहे. एक वाक्य सांगू, रस्त्यानं जाताना असं चला की दोघांना रामराम घातला पाहिजे, बसताना असं बसा की दोघं शेजारी येऊन बसले पाहिजे, आणि मरताना असं मरा की ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात खळखळा पाणी आलं पाहिजे. आणि हीच स्मृती तृतीय पुण्यस्मरण आनंदभाई लाड यांच्या तिसऱ्या पुण्यस्मरणाला स्वर्गातून सुद्धा भगवंत आज खुश असेल. तुम्ही त्यांना पहिला संकल्प, मुलगा चांगला बनवा, नाही तर काही उपयोग नाही राहिला. मा कशाला लबाड्या करून संसार करायचा? काय उपयोग आहे? काय उपयोग काय? आज माझ्यासमोर बसलेल्या 50% म्हाताऱ्यांना फेकून भाकरी आहे. काय उपयोग आहे? आपण लबाड्या करायचा, संसार करायचा, आणि हे गाचपान पैदा करायचे, यांना आखलीचा पत्ता नाही, काही नाही. कशाला करायचं? आणि चौथा संकल्प करा. आनंदवाडीचे लोक सगळे 4 संकल्प झाले. पहिला काय? बॉम्बलक सगळं व्यवसाय करा. 2 पोरींनी आईबापाची इज्जत घालवायची नाही. 3 शेतकऱ्याच्या पायाला हात लावून सांगतो, जमिनी विकण्याचा मूर्खपणा तुम्ही डोक्यातून काढून टाका. मला पाया पडतो तुमच्या, मला नालायक म्हणा, पण 10 वर्षानं माती किलोनं सुद्धा मिळणार नाही. नाही, मी स्वतः शेतकरी आहे. एखादा जर म्हणलं ना शेती परवडत नाही, त्याच्या पानपट्टीत ठेवून द्यायची. पहिली ध्यानात ठेवा.
ज्याच्या घरातली सगळी माणसं काम करतात त्याला शेती परवडते. तुम्ही किती नशिबाने मारा, तुमचे भात ताशी लागल्यात, अजून पाणीच नाही कुठं. नाही बरोबर. बाजाव आंघोळ करतात लोक, खाली पाणी धरून ते घरात भांड्याला वापरतात. तुम्ही किती नशिबाने मारा, तुमच्या माती किती पवित्र आहे. का निदान पेरण्या तरी तुमचं हिरवं पाहिलं, एखाद्याचा बीपी वाढाय बसला, हिरवं आहे. आणि हिंदू धर्माचं दैवत म्हणून आनंदवाडीच्या लोकांनी आनंदभाईंच्या 3ऱ्या पुण्यस्मरणाला एक संकल्प करायचा. मरकी का होईना पण 1 महिन्यामध्ये गावरान गाय पाळलीच पाहिजे, ध्यानात ठेवा. गाय ज्याच्या दारात नसल तो पुढच्या वर्षा 4थ्या पुण्यतिथीला नसल, तो मरणार वर्षाच्या आत. एक वाक्य सांगा, दुधासाठी पाळू नका, शेणासाठी पाळू नका, हिंदू धर्माची खून म्हणून दरवाजात गाय ठेवा. गाय पाळा आणि लग्न साधे करा, पोरं होतात. आणि ज्यांची पोरं पोट भरायच्या लायकीचे नाही त्यांना बायका करायची घाईच करू नका. राहू द्या ना, सोडून देवाला काय फरक पडलाय. याला करायचे लग्न नालायकांचे. आईला तर लय हाऊस, जिला सून नाही ना सून ती तर लय टाकळ्या फोटी ती माझ्या डोळ्या देखत आणायचे. अण्णा आण ग बाई आण, तुला अजून सुनाचा झटकाच माहित नाही बाई. वैशाखा सुन आली का ज्येष्ठ तुझ्या डोळ्याचं ऑपरेशनच झालं त्याला. आणि जिनं भावाची केली ती तर उन्हाळ्यातच मिली त्याला. आणि लग्न न झालेले तुम्ही ना कडाव डोकं आता तुमचं. वाटोळच होणार नालाय गो. आता हसाल पण आता हसाल पण 5 वर्षांना आमचेच दिवस येणार आहेत. भयानक प्रसंग होणार आहे. माणसं घरात एकमेकाशी बोलायची बंद झाली, रक्ताची नाते संपली, माणुसकी राहिली नाही. पूर्वी माणसं जेवताना गप्पा आणायची, आता टीव्ही मुळे कोणी बोलताना जेवताना बोलत नाही. जाहिरात आली तरच चपाती मागत आहे, नाही तर चपाती सुद्धा मागत नाही, तसंच पाहत राहते. शेवटी ते मीडियावाल्याने आता 2 महिने झाले चॅनल बदलून घेतले. 2 मिनिटं ब्रेक घेतलाय भाऊ, पिक्चर कंटिन्यू आहे, 2 मिनिट ब्रेक. तवर तू कालवण भात आणून ठेव, नाही तर तू ताटली खायला बसलाय. पूर्वी झोपताना लोक गप्पा आणायची, आता झोपताना लोक टीव्ही पाहत पाहत झोपत्यात. टीव्ही चालू, माणसं झोपली. कुत्री टीव्ही पाहत्यात, काहींच्या घरात कुत्री. माणसं झोपेल, मग कुत्र्यानं टीव्हीत कुत्र पाहिलं, हे कुत्र त्याच्यावर धावलं, तेव्हा झोपेल कुत्र उठलं, एवढे कुत्रे आले कुठून. आणि सध्या तर लोकांनी शास्त्र पाळायचा सोडून दिलंय. उद्या लग्न आहेत, उद्या आषाढी एकादशीला 3 पिढ्या तरी सुखानं जगशाल का. काय नालायकपणा आहे. आणि आपले लग्न म्हणजे विधी नाहीये सध्या, फक्त इथं घ्यायचं, फक्त कर्ज करायचं. नवरदेव तरी सोयीचेत रे. शेतकऱ्याचा लग्नाचा 70% खर्च बोगस आहे. फटाके बोगस, डीजे बोगस, दारू बोगस, ना नफा ना तोटा. त्याच्याऐवजी गरीबाला दान करा ना. या नालायकांना का खोके पाजिता. नवरदेव सोयीचेत काय. नवरदेव शेळ्या वळीतोय, शेळ्या, त्याला फुलपात्रात पाणी, आणि तो पसरून पाणी पितोय वाड्याला. आता एक पद्धत आली लग्नात नवीन, नवरा नवरीनं मधून यायचं. आंतरपाठदार एक तिकडं नालायक नाही तर त्याच्या पुढं तो बँडवाला. बाहर फूल बरसा मेरा महबूबा, मेरा महबूब आणि भाड्याच्या गाडीत आला. काय उपयोग आहे का. मग सगळ्यांनी आज आनंदभाई लाडजींच्या पुण्यस्मरणाला संकल्प करायचा. ए मना काय कर नको नको माना गुंतू माया झाले. नको नको माना गुंतू माया झाले. नको नको माना गुंतू माया झाले.
नको माना गुंतू माया जाळे नको नको माना गुंतू माया काळाला जवळे ग्रासावया हे मना मला मायेत गुतू नको हे मना मला मायेत गुतू नको हा सगळा तमाशा कोणी केलाय माया आणि मन आता तुम्ही पटापटा बोलायचं हे बऱ्या इथून इंद्रिय 5 किती इथून वर किती 5 मोज ना 1 2 3 कुठे 4 हा काय 1 हा अजून 1 राहिलं किती झाले 5 इथून वर किती आहेत बोला पटकन इथून खाली किती आहेत 5 5 आणि 5 आणि हे 10 जण एक जणाच ऐकत आहेत मनाचं ते मन यांना दामटीत आहे आणि ते मन इतकं ना आलाय की ते एक जणीच ऐकत आहे इच्छेच आता पटकन बोला मन दिसतं का इच्छा दिसते का पण काम दाखवल्याशिवाय हे निघालं फिरायला हा गडी होता बरोबर लय डेंजर कोण लय खतरनाक यानं पाहिली कलवरी म्हणजे नवरीच्या माग 2-4 याडापट पोरी नाही यानं पहिली कलवरीने याला आवडली यानं मनाला सांगितलं काय करू मन म्हणलं मेसेज कर जमलं तर जमून जाईन मेसेज कर मनाने केला मेसेज ती पोर होती बावळा तिनं केला याला मिस कॉल हे होतं कौरिक क्षेत्राच्या बाहेर याच्या नव्हता बॅलन्स यानं केला दुसऱ्या फोनवरून फोन तिच्या भावानं पाहिला ना असा फटकावला धरून पोरगी पाहिली डोळ्यानं सल्ला दिला मनानं मार खाला अख्या गावानं हा आता ह्या मार खाण्याच्या टोळीचा खलनायक कोण
डोळा. त्याला आधार देणार कोण? मन. आणि त्याला सल्ला देणारी कोण? इच्छा. काळाला जवळी ग्रासा अशी किती जण आहे आता तुम्ही मोजायचे आणि मी पटापटा सांगतो म्हणजे तुम्हाला लई टाइम नाही जाणार. पटकन मोजा. इथून वर, इथून खाली, 5 आणि 5 पटापटा मोजा. माया माग. मन 11 मन 11. इच्छा इथून वर 5, इथून खाली 5, 5 आणि 5 मोजा पटकन. मन 11. इच्छा, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, अहंकार, शब्द, रूप, रस, गंध, स्पर्श. आणि 23 जणांना संपवणारी एक जणाची वासना. ती दिसत नाही पण काम दाखवल्याशिवाय राहत नाही. वासना इतकी वाईट आहे महाराज. म्हातारी माणसं सुद्धा कापड दुकाना पुढच्या प्लॅस्टिकच्या बायका पाहतात. ते स्टॅच्यू असतंय ना, स्टॅच्यू. म्हातारा असं पाहते. प्लॅस्टिकची आहे काय ते. म्हातारा किती म्हातारा होऊ द्या, त्याच्यातली वासना कधी म्हातारी होत नाही महाराज. आणि आज या जगात वासना संपवायची असेल तर काळ आला जवळी ग्रासावया. आपल्याला मरण आलं याचं कारण कोणाला वेळ नाही. कशावरून? काळाची एवढी काळाची एवढी पडेल बाजीवा. 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 काळाची एवढी पडेल माय बापा सगळ्यांनी मर्थकडे पळा. ए मना मायेत गुतू नको. तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो. हात जोडून युधिरानं सांगितलं धृतराष्ट्राला, धृतराष्ट्रा तू आयुष्यात एकही काम चांगलं केलं नाही, आता मरताना तरी तू चांगला वाग. कोण म्हणतंय? विदुर. कोणला? धृतराष्ट्राला. धृतराष्ट्र म्हणला दाशीच्या पोरानं मला शिकवा, इथं कच्चा आहे का मी? ते फुगीर होत. नमुन्यावारी मिळालं महाराज. शिवाय अरण्यात जळून मिळालं आणि 100 जण घेऊन मिळालं. खानदान संपली. खानदान. टपरीला नाव नाही राहिलं. टपरीला वाचलं का कुठं? दुर्योधन पान स्टॉल वाचलं का? दुःशासन का धाबा? अरे मराईच्या टायमाला धृतराष्ट्राला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या महाराज. आणि भयान रात्री आंधळा धृतराष्ट्र अरण्यात जळून मेला महाराज. जळून. जरा सावध व्हा, अजून संधी गेली नाही. या बिचाऱ्या कुधुनी भावांचा आदर्श घ्या. या आज आनंद भाईंचं लाडचं तृतीय पुण्यस्मरण. त्यांच्या पाठीमागं बंधू. आईला दुःख होणं साहजिकच आहे. यरती माईक दुःखाची जनती. पण हा सगळा सोहळा पाहिल्यानंतर, भावाचं 3रं पुण्यस्मरण इतका मोठा करणारा भाऊ पाहिल्यानंतर, वरच्याच्या आशीर्वादाने खालचा सुद्धा पुन्हा 42 पिढ्या सुखाने जगणार महाराज. जगातलं नातं संपलं. आता लई राहिलं नाही. महिला मंडळ ध्यानात ठेवा. सुना घरात आल्यानंतर नवऱ्याची किंमत कमी केल्यामुळं तुम्ही नवऱ्याची किंमत कमी केली, सुनानं तुमची किंमत कमी केली, परिणामी सुनानं पोरानं तुमच्या दोघांची किंमत कमी केली. कधी बी आपल्या स्त्रीनं नवरा येडा असेल पण त्याला कधी कमी लेखायचं नाही. सुना देखत उलट नवऱ्याशी जास्त गप्पा आणायच्या, असं उरफट वागायचं. आजपासून आपले मंत्र पाळी जा तुम्ही. इंदुरीकर मंत्र आपले मंत्र लय खास. होईन त्रास पण गुण हमखास. काय होत नाही.
पोरग म्हणलं ना मी घरातून निघून जाईन, त्याचे फक्त कपडे पिशवीत घालायचे भाऊ. जाऊ द्या, ते जातही नाही बाहेर पोटही भरीत नाही. अहो ते 22 वर्षात आतली चड्डी घेऊ शकलं नाही, ते बंगला कोवा बांधीन. अहो त्यानं ब्लेड नाही घेतलं, मी शिकाड आहे ब्लेड. ते बापाच्या इस्टेट ₹1 आणि बँडवाले थकीत, त्याची दानत काय आहे पोट भरायची. जाऊ दे ना, गेला तर जाऊ दे ना. 50% लोक बाहेरचे आलेत आपल्याकडे राहायला. पाना घेऊन आल्यात, पाना हायवेला 3 गुंठ्याचे मालक झाल्यात आणि त्यांनी आपली पोरं गाड्या खोलाय ठेवल्यात. आणि आपलं पोर दारू प्यालं तर बाप हाणायला गेला तर आई म्हणली हाणू नका त्याला, आपल्याला काही लई नाही. कुठं कायम पेतय अशी तर त्याची आई. आणि वरून आई काय म्हणते माहिती का पोराला, तुझ्या बापाचं ऐकू नको, त्यांना पहिल्यापासून काही कळत नाही. कधीपासून? बाकीचा विचार घरी गेल्यावर करा तुम्ही.